जय, भारत माता की जय, भारत माता की जय। बंद करा, बंद करा, ये मशीन बंद करा, बंद करा, बंद करा, ये मशीन बंद करा, बंद करा, बंद करा। ये मशीन बंद करा। बॅलेट पेपरवर मतदान, झालंच पाहिजे, बॅलेट पेपरवर मतदान, झालंच पाहिजे, निष्पक्ष मतदान, झालंच पाहिजे, बॅलेट पेपरवर मतदान। झालंच पाहिजे। ईव्हीएम हटाओ, देश बचाओ, ईव्हीएम हटाओ। देश बचाओ। 2024 रोजी आम्ही महाराष्ट्र प्रदेश शेतकरी शेतमजूर संघटनेच्या वतीनं ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं याच्यासाठी आंदोलन केलेलं आहे, धरणे आंदोलन केलेलं आहे। या संदर्भात मला असं सांगायचं आहे की या देशातली लोकशाही वाचवायची असेल तर बॅलेट पेपरनं निवडणुका घेतल्या पाहिजे। जर घेतल्या गेल्या नाही तर काही कालावधीमध्ये ही जी ईव्हीएम मिशन आहे ना ही हुकुमशाहीकडे घेऊन जाईल आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण देशाला खूप भोगावे लागतील। आणि म्हणून बॅलेट पेपरवर मतदान घेणं अत्यंत आवश्यक आहे। भारताच्या संविधानामध्ये कुठेही मिशीनवरती मतदान घ्यावं अशा पद्धतीची नोंद कुठेही नाही। आत्ताच सांगितलं की जपान, जर्मनी, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशातसुद्धा बॅलेट पेपरवरती मतदान आहे। आणि या देशामध्ये जी प्रचंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही संविधान तयार केलं त्या संविधानामध्ये फक्त गुप्त मतदान पद्धतीनं, प्रौढ मतदान पद्धतीनं मतदान करायचं एवढंच आहे। ते कोणत्या पद्धतीने घ्यायचं याचं कुठंही लवलेश नाही। असं असताना देशामधल्या अनेक समस्यापैकी एक महत्त्वाची समस्या जर ही कोणती असेल तर ईव्हीएम मिशन ही महत्त्वाची असा विषय आहे। ईव्हीएम मिशनच्या बाबतीमध्ये संशय निर्माण झाला। तो संशय कसा आहे? माझ्या मताप्रमाणे जर आम्ही आमचं वाहन घेऊन मुंबईला गेलो तर मुंबईच्या पूल नाक्यावरती आम्ही त्या गाडीला लावलेल्या चिपवरनं आमच्या गावच्या बँकेतले पैसे कमी होतात आणि ऑनलाईन पैशाची देवाणघेवाण केली जाते। याचाच अर्थ असा आहे की ऑनलाईनसुद्धा मतपत्रिका बदलू शकतात। ऑनलाईनसुद्धा मतपत्रिका बदलून हुकुमशाहीची राजवट या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न होतो। मग या देशातली कोणतीही पॉलिटिकल पार्टी असो, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। पण या देशातली शुद्ध लोकशाही आणि लोकशाहीची जी मूल्ये जी आहेत ती जर टिकवायची असेल, या देशातल्या समाजाला जर एकरूपता निर्माण करायची असेल आणि खऱ्या अर्थानं जनतेचे हक्क जनतेला मिळाले पाहिजेत। ईव्हीएम मिशनच्या निर्णयामुळं हुकुमशाही प्रवृत्तीनं सरकार वागतं आणि त्यामुळं जनतेवर अन्याय होतो। आणि म्हणून लोकशाही पद्धतीचं संरक्षण करण्यासाठी आणि सामाजिक रण फेडण्यासाठी ईव्हीएम मिशनच्या ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशी आमची विनंती आहे। आणि ही विनंती या देशातल्या सगळ्याच पक्षांनी स्वीकारावी अशी विनंती आम्ही करतो। तुमच्या मागण्या मान्य झाल्यानंतर काय करणार पुढे? आम्ही त्याच्यानंतर तीव्र आंदोलन करू, मोर्चा काढू आणि तीव्र आंदोलन करून रस्ता रोको आंदोलन करू। ओके, अनेक प्रकारच्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारू। आज दिनांक 24/1/2024 ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं आज धरणे आंदोलन करत आहोत। शेतकऱ्याचा बुलंद आवाज माननीय शंकरांना दोंडे पाटील यांनी शेतकऱ्यासाठी अहोरात्र काम केलेलं आहे। त्यांच्या हितासाठी अजूनही काम करत आहेत। त्याचप्रमाणे आमचे नेते माननीय कोंडाप्पा कोरे यांनी आयुष्यभर समाजासाठी झटत आहेत आणि झटणारी आहेत। आज या देशाचे मालक शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना सन्मानानं वागणूक मिळत नाही आहे।
ज्यांना त्यांचा हक्क मिळत नाही आहे, त्यांना न्याय मिळत नाही आहे, त्याचप्रमाणे 2020 विमा असेल, 2021 विमा असेल, 2023 विमा असेल, काही शेतकऱ्याला विमा मिळालेला आहे, काही शेतकऱ्याला विमा मिळालेला नाही आहे. त्यांना मिळाला आहे, त्यांना तुटपुंजा विमा मिळालेला आहे. त्याचप्रमाणे चप्पल तयार करणाऱ्या कंपनीला चप्पलचा भाव ठरवण्याचा अधिकार आहे. कपडे तयार करणाऱ्या कंपनीला कपड्याचा भाव ठरवण्याचा अधिकार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यानं ज्वारी पिकवली, सोयाबीन पिकवलं, तांदूळ पिकवला, त्या शेतकऱ्याला भाव ठरवण्याचा अधिकार नाही. असं असताना सुद्धा दुसरी टर्ममध्ये सुद्धा भाजप बहुमतानं निवडून येतं. त्यामुळं सर्व जनतेच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ लागलेली आहे. ईव्हीएम मशीनमध्ये कथित घोटाळा आहे की काय. मी ज्यावेळेस अभ्यास केला, काही वाचन केलं, मला असं आढळून आलं की ईव्हीएमचा शोध जपाननं लावलेला आहे. त्या जपानमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जातं. जर्मनीमध्ये बॅलेट पेपरवर इलेक्शन घेतलं जातं. अमेरिका, ज्याला आपण पुढारलेलं राष्ट्र समजतो, त्या ठिकाणी सुद्धा बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जातं. परंतु आपल्या भारत देशामध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जात नाही. तर आमच्या शेतकरी संघटनेच्या वतीनं माननीय विश्वजित शिंदे बीआरएस पार्टी यांच्या वतीनं आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करतो की त्यांनी येणाऱ्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या इलेक्शनमध्ये ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं. आज आम्ही भारतीय निवडणूक आयोगाला जिल्हाधिकारी धाराशिव यांच्यामार्फत निवेदन देऊन मागणी केलेली आहे की ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवरून मतदान व्हावं. त्याचं कारण असं आहे की ईव्हीएम मशीनवर देशाचा आणि जनतेचा अविश्वास निर्माण झालेला आहे. आपल्याला मागील माहीत असेल, एका सदग्रस्तांनी निवडणुकीला फॉर्म भरला, त्याच्या घरात जवळपास 100-150 त्याचं घरातलं मतदान होतं, त्याच्या परिवाराचं, आणि घरातलं वैयक्तिक 10 मतदान असताना इवन त्या उमेदवाराला ज्यावेळेस काउंटिंग झाली त्यावेळेस त्याच्या मतदानाला 0 इतकं त्याची मतदान संख्या दाखवण्यात आली. त्या उमेदवाराने आक्षेप घेतला आणि सांगितलं, माझ्या घरातल्या जरही लोकांनी मतदान केलं नसेल तरी मी तरी मतदान केलेलं आहे, मग ते माझं एक मतदानसुद्धा काउंट झालं नाही. हा जो त्या सदग्रस्तांनी विषय जनतेसमोर मांडला, जो त्यांनी विषय आपल्याला समोर आणून दिला, त्यावरून असं लक्षात येतं की ईव्हीएम मशीन हे टॅम्पर केली जाऊ शकते, ईव्हीएम मशीनमध्ये बदल केला जाऊ शकतो. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे, पारदर्शक निवडणुका होण्यासाठी बॅलेट पेपरवर त्यांनी मतदान घ्यावं. ईव्हीएम मशीन हे कुठूनही हॅक केला जाऊ शकतो. इथं बसून माणूस चंद्रावरच्या मशीन ऑपरेट करतो रिमोट कंट्रोलवर, तर ईव्हीएम मशीन काय गोष्ट आहे. केजरीवाल साहेबांनी, अनेक नेत्यांनी त्यांच्या भाज्यामध्ये, संसदेमध्ये आणि त्यांच्या विधानसभेमध्ये ईव्हीएम कसं टॅम्पर होतं याचं प्रात्यक्षिक दाखवलं. माझ्या अनेक वकील बांधवांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात याच्यावर याचिका दाखल केली. हजारो लोक जर म्हणत असतील तर पारदर्शक निवडणुका होण्यासाठी कृपया बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं. रिझल्ट जर आपण पाहिले, आपण पत्रकारांनी एक्झिट पोल दाखवले मागच्या निवडणुकामध्ये, एक्झिट पोलमध्ये बदल कसं काय झाला. आता भारत राष्ट्र समितीचा पदाधिकारी म्हणून मी हे आपल्याला सांगू इच्छितो की भारत राष्ट्र समितीचे नेते के चंद्रशेखर राव साहेब यांनी तेलंगणात जो विकास केलेला आहे, ज्या लोकांसाठी सुखसोयी राबवल्या आहेत,
तेथील शेतकरी आत्महत्या त्यांनी जसं तेलंगणा राज्य निर्माण झाले गेल्या 8-10 वर्षात पूर्णपणे थांबवलेले आहेत। हे खूप मोठं त्यांचं यश असताना देखील फक्त EVM मशीनमुळे जर त्यांना फटका बसत असेल, कारण एक्झिट पोल काय होते आणि रिझल्ट लागल्यानंतर काय झालं हे सगळ्या संपूर्ण देशाने बघितलेलं आहे। त्यामुळे कृपया निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे आमची त्यांना मागणी आहे।